आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र। भाजपला विरोध करण्यासाठी दादाबापू घराण्याच्या 3 पिढ्यांचे वैर त्यांनी संपवले, हे भाजपचंच यश आहे, अशी उपरोधिक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली। मात्र जयंत पाटील समर्थकांनी याला समाज माध्यमावरून उत्तर दिले। जयंत पाटील समर्थकांचा सवाल आहे की पडळकर, संजय काका आणि आमदार बाबर यांचे मतभेद मिटवल्याचं श्रेय कुणाला देणार? चंद्रकांत पाटील म्हणाले की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपला सर्वाधिक म्हणजे 32.52% मते मिळाली। शरद पवार राष्ट्रवादीला 20%, काँग्रेसला 18%, अजित पवार राष्ट्रवादीला 12%, तर शिंदे शिवसेनेला 10% मते मिळाली। त्यामुळे भाजपच सांगलीचा राजा आहे, ते म्हणाले। राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या भाजपच्या संपर्काविषयी खासदार संजय पाटील हे साक्षीदार आहेत। मी त्या घटनांचा पार्ट आणि पार्सल आहे। मी जर सगळ्या गोष्टी जाहीर केल्या तर जयंत पाटील यांची अडचण होईल। यावेळी आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शेखर इनामदार, भाजपचे नेते मकरंद देशपांडे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी सभापती सुरेश आवटी आदी उपस्थित होते।